तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला रफिक सर दरवेळेस येतात आणि आम्ही सगळ्या धर्माच्या प्रार्थना त्या ठिकाणी म्हटल्यानंतर त्याचा अर्थ सांगतो की सगळ्या धर्माचा विचार एक आहे आणि त्या विचाराप्रमाणे एकच आहे की आपण जेव्हा अपघात होतो आणि आपला अपघात झाल्यानंतर आपल्याला जो उचलायला येतो जो मदतीला येतो तेव्हा आपण त्याला त्याची जातही विचारत नाही त्याचा धर्मही विचारत नाही तेव्हा त्याला म्हणतो की कोणासारखा भेटला देवासारखा भेटला तू खुदासारखा भेटला तू गॉड सारखा भेटला ही भावना रुजवण्याचं काम तुम्हाला ना मला समाजात करायचं आहे तुम्ही आम्ही काय आहे तुम्ही आम्ही फक्त ग्रंथामध्ये बोलतो कीर्तनामध्ये बोलतो प्रवचनामध्ये बोलतो प्रत्यक्षात त्या तरुणांच्या पिढीपर्यंत जाऊन बोलावं लागेल शाळा कॉलेजेसमध्ये आणि हे नागपूरमध्ये आम्ही 35 वर्षाआधी सुरू केलं कारण नागपूरमध्ये 1967 मध्ये हिंदू मुस्लिम दंगा झाला होता त्यावेळेस तुकडोजी महाराज मुकुंद आश्रममध्ये रुग्णाश्रयावर होते त्यांना फार दुःख झालं त्यांनी नागपुरातले ग्रंथज्ञांनी राजा होते त्यांनी सगळ्या धर्माच्या धर्मगुरूला त्या ठिकाणी आमंत्रित करायला लावलं मौलाना अब्दुल करीम पारेख त्यावेळेस आमच्या नागपूरला होते बाकी सगळे लोक होते आणि महाराज म्हणाले की बकरी आणि वाघ हे दोघे एकमेकांचे दुश्मन आहेत असं आपण समजतो पण त्यांच्यामध्ये जर प्रेम निर्माण झालं तर ते एका पारवट्यावर येऊन पाणी पिऊ शकतात तर मग तुम्ही आम्ही सगळे माणसं आहोत आम्ही एका ठिकाणी येऊन प्रेमाचा आणि शांतीचा संदेश का देऊ शकत नाही म्हणून आमचा धर्म आमचा पंथ आमचा संप्रदाय हा उपासनेसाठी आहे पण मानवता म्हणून आमचा तुकडोजी महाराज 4 ओळी म्हणतो मानवता ही पंथ मेरा इंसानियत में पक्ष मेरा सबकी भलाई धर्म मेरा दुविधा को हटाना मर्म मेरा एक जात बनाना कर्म मेरा सब साथ चलाना मर्म मेरा नीच हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा ते स्वर्गासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि मोहम्मद पैगंबरजी म्हणायचे की भारतातून मला शांतीचा पैगाम हा भारतातून दिसतो या भारताच्या भूमीतून तो जगाला सांगितला जाणार आहे आणि तोच आपण या ठिकाणी विश्वसनीयता ध्यान करे सबका सब सन्मान करे ही भावना या ठिकाणी घेऊन आपण आपल्या गावामध्ये कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी हा साधभावनेचा प्रयोग जर आपण केला तर कारण मी सांगितलं की संघटना के मारे कुत्ते फाड़ने आते शेरों को और जो चिल्लाएगा वो तर जाएगा चुप रहेगा वो डूब जाएगा संगठन करके तर जाएगा जो है अकेला वो हर जाएगा लड़ाई आपल्या पोरांसाठी आहे ही लढाई आपण आपल्या पोरांसाठी करतो आहे हे तुमच्या माझ्यासाठी नाही तुमच्या माझ्या गोऱ्या घाटावर गेलेल्या आहेत आता माझ्या मुलांमध्ये अमन असलं पाहिजे शांती असली पाहिजे मला विचार सांगायचा आहे हातीने घेता तलवार युद्ध राज्य करी जागावर याची कारण एकच प्रचार प्रभावशाली तुमचा प्रचार फक्त मर्यादित आहे तो प्रचार प्रतिसाद आणि तुम्ही सगळे मौलानाजी या ठिकाणी आहे अरे मला माझ्या लहानपणी या मुस्लिम परिवाराने सांभाळलं ते मला समाजाला लागेल धन्यवाद.